नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः। स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु। जे सकळ भाग्याची सीमा मोक्ष लाभाची जे प्रमा। नाना कर्म मार्ग श्रमा शेवटो जेथ। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। 4 वर्णाची असणारी कर्मव्यवस्था भगवंताने प्रतिपादन केल्यानंतर परमार्थाचा प्रारंभ निष्काम कर्मापासून आहे आणि शेवट नैष्कर्म्य सिद्धीमध्ये आहे। म्हणून अशा निष्काम कर्माचा प्रारंभ केल्यानंतर क्रमाक्रमाने त्या साधकाची मोक्ष मार्गाला कशा प्रकारची अवस्था प्राप्त होते ते सांगण्याचा या प्रकरणामध्ये प्रारंभ भगवंताने केलेला आहे। फक्त एवढंच आहे की स्वे स्वे कर्मणी अभिरतः, आपापल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे त्या कर्मामध्ये अत्यंत रममान होणारा जो कोणी मनुष्य प्राणी कर्माचा अधिकारी आहे तो संसिद्धीम अर्थात ज्ञानाची निष्ठता ज्ञाननिष्ठा योग्यता रूपी असणारी अंतःकरणाची भूमिका याला संसिद्धी असं म्हणतात। थोडक्यामध्ये अंतःकरणाची चांगल्या प्रकारे होणारी शुद्धता ज्यामध्ये ज्ञानग्रहण केलं जातं आणि ते ज्ञानग्रहण झालं की त्याला मोक्ष प्राप्त होतो अशी अंतःकरणाची भूमिका त्याला कर्मानुष्ठानातून प्राप्त होते। स्वकर्मनिरतः स्वतःच्या कर्मामध्ये निशेष रूपाने जो रत झालेला आहे सिद्धिं विंदती, तो ज्याप्रमाणे मोक्षसिद्धीला ब्रह्मसिद्धीला प्राप्त होतो तो प्रकार ऐक असं भगवंताने या श्लोकामध्ये उच्चार केलेला आहे। त्यापैकी जे जे आपल्या वाट्याला कर्म आलं आहे स्वभावे भागा आले वरी शास्त्रे खरे केले, आपल्या स्वभावतःचे कर्म वाट्याला आलेलं आहे आणि ज्या कर्माला शास्त्राचं प्रामाण्य मिळालं आहे अशा विहित कर्माचं साधकाने अनुष्ठान करावं। पण ते करत असताना 2-4 गोष्टी पाहिल्या पाहिजे। आळसाचा परित्याग झाला पाहिजे। कर्म करावं पण कर्माच्या फलाची अपेक्षा करू नये आणि शरीर किंवा मनापासून त्या कर्मात चांगल्या प्रकारे आदर असावा, बाकी त्याने काहीच करायचं नाही। आळस परित्याग, फलकामना तिचाही परित्याग आणि आदरपूर्वक कर्म केलं तर ज्ञानोबारा म्हणतात तो कर्म जे त्याच्या संसाराला कारण आहे त्या कर्माचा संबंध नाही राहिल्यामुळे तो मोक्षाला प्राप्त होतो। याचा अर्थ असा नाही घ्यायचा बरं हे कर्मच मोक्षप्राप्तीचं साधन आहे असा अर्थ नाही आहे। कर्म मोक्षप्राप्तीचं साधन आहे पण साक्षात नाही, परंपरेनं आहे। अशी जर योग्यता कर्माची झाली तर त्याला अंतःकरणाची शुद्धता प्राप्त होते। शुद्ध अंतःकरणामध्येच ब्रह्मज्ञान ठसावतं आणि त्याच ज्ञानाने त्याला मोक्ष होतो अशी परंपरा लावावी लागते। साक्षात कर्म हे मोक्षप्राप्तीचं साधन नाही। काल आपण पाहिलं कर्मात मुख्य 2 प्रकार आहे, विहित आणि निषिद्ध कर्म। तो निषिद्ध कर्माचा संबंध लागू देत नाही। विहित कर्मामध्ये सुद्धा नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायश्चित्त। निषिद्ध कर्म जर चुकून झालं तर प्रायश्चित्त कर्म करायचं, निषिद्धच करत नाही म्हणून प्रायश्चित्त कर्म करण्याचंही कारण नाही। त्याला सकाम भावना नाही स्वर्गाला जाण्याची, काम्यही कर्म करत नाही। नित्य कर्म तो करतो आणि त्या नित्य कर्माला जर एखादं निमित्त लागलं की त्यालाच नैमित्तिक कर्म असं म्हणतात। म्हणजे साधकाच्या वाट्याला फक्त एकच कर्म आलं, कोणतं? नित्य कर्म, बाकी कोणतंच कर्म नाही। का? निषिद्ध करायचं नाही, प्रायश्चित्तही त्यामुळे करायचं नाही, कामनाच मनात नाही म्हणून काम्यही कर्म करत नाही आणि नित्य कर्मालाच नैमित्तिक मग कर्म असं म्हणतात। ते नित्य कर्मसुद्धा तो फलत्यागातून करत असतो। याचा अर्थ तो कर्म सगळी करतो, तो कर्मे करी सकळे
परिकर्मबंधा ना कळे, जैसेन सिंपे चळी जळे पद्मपत्र. ज्याप्रमाणे सरोवरातलं कमळाच्या पुष्पाचं असणारं जे पान राहतं पाण्यामध्ये, पण पाण्याचा मात्र संबंध लागत नाही, तसं तो कर्म सगळी करतो. भगवंताने 12व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे, येतो सर्वानी कर्मानी, पण पुढे मयी संन्यस्य, मला अर्पण करतो मत्पराहा, आणि काही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचूने धाव आणवते नाही. किती विस्तार आहे. कुळधर्म चाळी विधे निषेध पाळी, मग सुखे तुझ सरळी दिदली आहे. आणखीन आहे बघा, विधिते पाळीत निषेधाते सांडित, मज देऊने जाळीत कर्मफळे. तोच बारकावा इथं आलेला आहे. विधीचं पालन आहे, निषेधाचा परित्याग आहे, पण कर्म मलाच अर्पण केल्यामुळे कर्माचं फळ त्याला लागत नाही. असा जर कर्माचा व्यवस्थित आचरण करत असेल तर भगवान म्हणतात, ऐसेनी शुभाशुभी संसारी सांडिला तो अवधारी, वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाकी. वैराग्य हे मोक्षाचं द्वार आहे आणि त्या दरवाजामध्ये तो उभा राहतो. हे बाकी व्यवहारामध्ये ना थोडीशी न्यूनता चालते बघा, अडचण नाही पडत. अध्यात्मामध्ये थोडीशी पण चालत नाही. थोडी जरी असेल न्यूनता तरी समाधानामध्ये बिघाड होतो. जसं की जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी मनोनाशही झाला पाहिजे, वासनाक्षय पण झाला पाहिजे. एखादा व्यक्ती स्वरूपाला प्राप्त झाला असेल, ज्ञानोबारांची ओवी आहे, आणि इंद्रियांचा लाड करत असेल तर त्याला सुद्धा दुःख भोगावं लागतं. प्राप्तेही पुरुषे इंद्रिय लाळीला जरी कौतुके, तरी आक्रमेला जाण दुःखे सांसारिके. प्राप्त आहे बरं, पण जर इंद्रियांचा लाड करत असेल, इंद्रियांचा लाड म्हणजेच मनाचा लाड आहे, म्हणजे मनोनाश काही झालाच नाही, तर त्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा लाभ होणार नाही. राहील तो साधनेत राहील, पण समाधानात राहणार नाही. आणि मनुष्याला जाणवतं की आपलं समाधान बिघडलं आहे का आपलं समाधान पूर्ण आहे, आपला प्रवास बरोबर आहे की नाही, याचं एकच गमक आहे, समाधान. बाकी कोणतंच नाही. समाधान, आणि ते पण कशावर अवलंबून नाही बरं. एखादा स्तुती करत असेल आणि मग समाधान असेल तर तो प्रपंचच आहे. नाहीतर निरुपचार समाधान असेल तर ते खऱ्या अर्थाने देवाची प्राप्तीची खूण आहे. आणि हे आपल्याला कळत आहे. म्हणजे परमार्थामध्ये न्यूनता नाही चालत. ज्याप्रमाणे डोळ्यामध्ये जर एखादा, ज्ञानोबारा म्हणतात ना, बारीक असणारा खडा आहे, तो चालतो का? नाही चालत बघा. डोळा हरळ न विरे, घाई कोत न झिरे. तसं थोडीशी जरी न्यूनता असेल तर ते शल्य मनुष्याला सलत असतं. पण व्यवहारामध्ये न्यूनता चालेल, काय हरकत नाही. त्याला काय एक शब्द आहे बघा, एखादा अवयव वगैरे जरी कमी असेल व्यवहारामध्ये, नोकरीमध्ये घेतात, उलट त्याला दिव्यांग म्हणतात बघा हल्लीच्या काळामध्ये. चालतं व्यवहारामध्ये, परमार्थामध्ये मात्र तंतोतंत लागतं. म्हणून मोक्षाचा दरवाजा वैराग्य आहे, आणि त्या वैराग्याच्या मोक्षाचं जे द्वार आहे त्या भूमिकेत उभा राहतो. काय आहे त्या वैराग्याचा गौरव, तो आता ज्ञानोबा आहे 2-4 ओव्यामध्ये सांगतात बरं. खूपच गोड आहे. 4 ओव्यापर्यंत हा एकत्र विचार आहे. आणि ज्ञानोबा आहे त्या वैराग्याचं उत्प्रेक्षा नावाच्या अलंकाराच्या द्वारे अनेक पद्धतीनं वर्णन करतात. जेव्हा उपमा बदलते ना तेव्हा त्याला उत्प्रेक्षा नावाचा अलंकार म्हणतात. जे ओघात येईल तेवढे अलंकार सांगण्याचा आपण प्रयत्न करू. वैराग्य सामान्य नाही बघा, मिळणंच कठीण आहे. वैराग्यासाठी 1-2च उपाय आहे. तैसी संसाराया समजता जाणी जे जे अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. हा एक प्रकार आहे. किंवा तेनेचे ईश प्रसादे, ईश्वराच्या प्रसादानेच वैराग्य मिळतं. संतांच्या कृपेनं वैराग्य त्यांच्या सहवासामध्ये मिळतं. किंवा संसाराचं जर आपल्याला अनित्यत्व कळालं तर वैराग्याची प्राप्ती होते. आणि वैराग्य हा परमार्थातला पाठीचा कणा आहे बघा. एखाद्या व्यक्तीचा जर कणा चांगला नसेल ना तर त्याला जसं ज्याप्रमाणे बसता येत नाही, सर्प असतो की नाही, तसं कणा लवचिक असतो बघा, अत्यंत लवचिक, आणि म्हणून तो वाकडा तिकडा चालू शकतो. पण जर एखाद्या व्यक्तीने त्या सापाला फिरवलं की त्याचा कणा मोडतो.
आणि मग तो असा पांगळा होऊन जातो, त्याला इच्छा असते धावण्याची पण धावता येत नाही, अगतिक होऊन जातो. हे जसं आहे तसं वैराग्य का नाही बा. विरक्त मनुष्याचे ना कोणीच बरोबरी करू शकत नाही. विरक्तस्य तृणम जगत, त्याला सगळं जग तृण आहे बघा. विरक्त पुरुषाला कोणी बंधनात नाही टाकू शकत. तो राजा असतो स्वतःच्या भूमिकेचा, कारण त्याला घेणंच नाही कोणा वाचून. बघा तुम्ही आपल्या संप्रदायामध्ये जे काही कडक महात्मे आहेत ना एकदम शिस्तीमध्ये, त्यांच्यासमोर सहसा कोणी जाण्याकरता धजावत नाही, होतं की नाही. आणि पाहिजेच ते थोडंसं आपली मर्यादा राखली जाते, किंवा ते आपला उग्रपणा तीव्रपणा आपलं चिलकत असतं. नाहीतर मग कोणी केव्हा येतं, मग ते अडचणच असते, लक्षातही येत नाही. सामान्य माणसाचं कसं असतं, त्यांच्या वेळेनुसार महात्मा सुलभ झाला पाहिजे म्हणजे मग महात्मा चांगला, असं सामान्य लोकांचं. म्हणजे ते भल्या रात्री येणार 10:30-11 वाजता, किंवा महात्म्याचा विश्रांतीचा वेळ आहे त्या वेळेत येणार, आणि मग महात्मे जागेवर धुवा महात्मे चांगले बरं आहे, म्हणजे त्यांच्या वेळेनुसार अनुकूल, शिस्त नाही पाळत ते. म्हणून थोडासा उग्रपणा पण पाहिजे. विरक्त मनुष्याला काही घेणं देणं नसतं. त्यामुळे विरक्तस्य तृणम जगत, आणि वैराग्य सहसा प्राप्त नाही होत. ते सहज त्याग झाला तर वैराग्य. वैताग वेगळा आहे, वैराग्य वेगळे. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, एक आजोबा रागावले म्हणे घरातून, रागावले, राग आला निघतो म्हणे, घरात कोणी मान ठेवत नाही, एवढं मी तुमच्यासाठी कमवलं, निघाले बघा. मुलंही रागावले होते, त्याने काय यांची कटकट ऐकत बसता, निघाले. पण त्याची ते मुलाची आई आली, सांगितलं अरे ह्या म्हातारा माणूस रिकामा जात नाही, पेन्शन घेऊन जातोय. नाही नाही आम्ही काही विनवणी करणारच नाही म्हणे. मुलं म्हटले ठीक आहे तुम्ही नका करू, मी विनवणी करते. मग तिने सांगितलं अहो जाता तर जाता काय हरकत नाही, नका माझा विचार करू, तुमच्या मुलांचा विचार नका करू, पण माझा जो नातू आहे त्याच्याकडे तर बघा. म्हातारा माणूस म्हणला तुझाच नातू आहे का, माझा कोण नाही, आला मागं. वैताग आहे, वैराग्य नाही बघा. उठले नाही वैराग्य जेने, त्रिवर्ग वैसे सांडणे, जैसे वमोनिया सोने आताच गेले, त्याला म्हणतात वैराग्य. विषय प्राप्त असावा पण भोगण्याची अपेक्षा मात्र अजिबात नाही. तैसे ऐहिकीचे का स्वर्गीचे, भोग पायिक झाल्या इच्छेचे, परिभोगावे हे न रुचे, मना माझी. वैराग्य प्रदर्शनाचा विषय नाही आहे, वैराग्य अंतकरणाची भूमिका आहे, वृत्ती बघा. आणि हे वैराग्य अगदी पहिल्यापासून तर शेवटच्या मुक्कामापर्यंत सोबत चालणारा सखा मित्र आहे. वितरागते सारिखा जोडवणे ठेविला सखा, तो आघवियाची भूमिका सवे चाले. म्हणून तो वैराग्य आपलं रक्षण करणार आहे, कायम आपल्याबरोबर आहे. हे वैराग्य मृत्यूलोकात असेल तर इथे रक्षण होतं. भक्तराज अर्जुन स्वर्गाला गेले पण वैराग्य आहे म्हणून तिथल्या भोगाचा जो काही परिणाम आहे तो प्राप्त नाही झाला. वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबा सांगायचे पाठामध्ये, भक्तराज अर्जुनाने शाप पत्करला, पाप नाही केलं का, वैराग्य आहे. भोग प्राप्त आहे की नाही, अहिकेचा पण प्राप्त आहे, आणि स्वर्गातलाही प्राप्त झाला ना, स्वर्गीचे. भोगावे न रुचे मना माझी, ते वैराग्य महत्त्वाचं. काय वर्णन करतात ज्ञानोबा बघा. 901 क्रमांकाची ओवी. जे नाम जे वैराग्य, हे सगळे सर्वनाम आता वैराग्याचे आहे. जे सकळ भाग्याची सीमा, मोक्ष लाभाची जे प्रमा, नाना कर्म मार्ग श्रमा शेवटो जेथ. वैराग्य सामान्य नाही बरं. परमार्थामध्ये व्यवहारातले भाग्य वेगळे, परमार्थातले भाग्य वेगळे. व्यवहारात माणसं रस्त्याने चालले, रुपयाचं नाणं सापडलं, वा म्हणता आजचा दिवस खूप चांगला आहे आपला, 1 रुपयावर रस्त्याने चालल्या ते त्यांना ते भाग्य वाटतं. ते भाग्य नाही. व्यवहारातलं भाग्य तरी नव्हे, धनपुत्रदारा निकटवास बरा संतापाई, हे परमार्थातलं भाग्य आहे. आणि सगळ्या भाग्याची सीमा, हद्द, शेवटची मर्यादा काय असेल तर वैराग्य. बाकी सगळे भाग्यच आहे. तुमचा शम असेल, इंद्रियांचा दम असेल, श्रद्धा असेल, उपरम असेल, तितिक्षा असेल, समाधान असेल, विवेक असेल, हे सगळे काय, तीर्थक्षेत्रामध्ये रहिवास असेल, आपण साधना करतो असेल, हे सुद्धा भाग्य आहे की नाही आपले, सगळे भाग्य आहे. पण या सगळ्या भाग्यांची आपण गोळाबेरीज केली आणि शेवटचं महत्त्वाचं, शेवट मर्यादा, ज्याच्या पलीकडे आता भाग्यच नाही, तर कोणतं, वैराग्य. जे नाम जे वैराग्य, सकळ भाग्याची सीमा. सीमा म्हणजे शेवटची मर्यादा. उपमा बदलते बघा पुढे. मोक्ष लाभाचे जे प्रमा, प्रमा शब्दाचा अर्थ होतो निर्णय
किंवा प्रमा म्हणजे ज्ञान, आपल्याला मोक्ष लाभ होणार आहे अशा मोक्ष लाभाचं ज्ञान करून देणारं कोण आहे? वैराग्य. कारण विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेची नाही. किंवा दुसरा एक अर्थ असा होतो, दुसरा अर्थ असा होतो की ज्याप्रमाणे एखादं फल परिपक्व झालं की ते आता खाली पडणारच आहे, हे थोडासाही आपल्याला अंदाज येऊ शकतो. म्हणजे फळाचा लाभ होईल हे त्याच्या परिपक्वतेवरून कळतं. तसं मोक्ष लाभ निश्चित होईल याचा निर्णय म्हणजे वैराग्य आहे. म्हणजे वैराग्यावरून तुम्हाला मोक्षाच्या लाभाचं ज्ञान होऊ शकतं असं त्याचा अर्थ. मोक्ष लाभाची जे प्रमा नाना म्हणजे अथवा कर्म मार्ग श्रमा शेवटो जेथं, आपण कर्माचं अनुष्ठान करतो की नाही, आणि मग कर्माचं अनुष्ठान पुढे येणार आहे बघा श्लोक. कर्म मार्गामध्ये श्रम होतात ना, आणि त्या कर्म मार्गाचे श्रम त्याचा शेवट कुठं होतो? वैराग्य प्राप्त झालं तर. आपण पंढरीची वारी करतो, मग त्या वारीचे श्रम कुठं होतात? शेवट भगवंताच्या आपण नगरीमध्ये गेलो, पावलो पंढरी वैकुंठ भुवन, हे जर प्राप्त झालं तर मग आपल्या चालण्याच्या वारीचा जो काही श्रम आहे त्याचा शेवट होऊन जातो. तसं कर्मानुष्ठान केलं आणि त्या कर्माच्या मार्गाचा असणारा प्रवास श्रम संपले कुठं? वैराग्य प्राप्त झालं तर. 3 दिल्या बघा उपमा. सगळ्या भाग्याची शेवटची मर्यादा वैराग्य, मोक्ष लाभाचं ज्ञान निर्णय वैराग्य, आणि कर्म मार्गाचा शेवट तेच वैराग्य. आणखीन उपमा बदलतात. मोक्ष फळे दिदली ओल, जे सुकृत तरुचे फूल, तये वैराग्य ठेवी पाऊल भवर जैसा. आपण जर एखाद्या सावकाराकडे गेलो तर त्या सावकाराकडे आपल्याला आपली मौल्यवान वस्तू ठेवावी लागते, आणि त्या मोबदल्यामध्ये आपल्याला ते कर्ज वगैरे देतात. आता आपली वस्तू जर आपल्याला सोडवायची असेल तर काही तारण द्यावं लागतं. तसं मोक्ष नावाचं फळ जर साधकाला मिळवायचं असेल तर त्याच्या मोबदल्यामध्ये ओल म्हणजे तारण, कोणतं? वैराग्य द्यावं लागतं. हे आदान प्रदान व्यवहार आहे. जर मोक्ष मिळवायचा असेल तर त्या मोक्ष फळाने आपल्याकडे एक तारण ठेवलं आहे, कोणतं? वैराग्य. जर तुमच्याकडे वैराग्य असेल तर वैराग्याच्या मोबदल्यामध्येच तुम्ही मोक्ष घेऊ शकता, नाहीतर नाही. म्हणून मोक्ष फळे दिदली ओल, ओल म्हणजे तारण, ते कोण आहे? वैराग्य. बघा, वैराग्याशिवाय मोक्ष घेता येत नाही. त्यागेन एके अमृतत्व मानुषु, त्याग म्हणजेच वैराग्य ना. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग असं म्हटलंय की नाही. त्यागाशिवाय तर मोक्ष मिळतच नाही. त्या मोक्ष नावाच्या फळाने दिलेलं तारण म्हणजेच वैराग्य आहे. जे सुकृत तरुचे फुलं, सुकृत म्हणजे चांगलं पुण्य घ्या बरं. कारण जर त्या पुण्याला वरचं फक्त आवरण पुण्याचं आहे आणि आतून पाप असेल तर स्वर्गा पुण्यात्मके पापे येईचे, पापात्मके पापे नरका जायचे. माते जेने पावीचे ते शुद्ध पुण्य, त्या शुद्ध पुण्याला म्हणायचं सुकृत. आणि सुकृत नावाच्या तरूचं झाडाला आलेलं फूल म्हणजे कोण आहे? वैराग्य. तुम्ही सगळे चांगले कर्म करत राहा, सगळे चांगले कर्म करत राहा, त्या सगळ्या चांगल्या कर्माला आलेलं फूल म्हणजे वैराग्य. तुम्हाला व्यवहारात अशी काही उदाहरणं दिसतील बघा. ज्या माणसांना विचारसागर माहिती नाही, ज्यांनी कुठं ग्रंथ ऐकले नाही, पंचदशी कशाला म्हणतात हेही ज्यांना माहिती नाही, फक्त त्यांचे कर्म चांगले आहे, परिणाम असा होतो त्यांचे कर्म चांगले असल्यामुळे त्यांना संतांच्या ईश्वराच्या कृपेनं वैराग्य मिळतं. अंतःकरणामध्ये आपल्यापेक्षा जास्त विरक्त असतात आणि त्यांना माहिती नसतं वैराग्याची व्याख्या, पण ती व्याख्या त्यांच्या जीवनामध्ये प्रगट झालेली असते. त्यांना अनुभव नाही बरं. ते इहलोकापासून सत्यलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य हे आपण परीक्षेपुरतं पास केलेलं असतं. त्यांना ते परीक्षा नाही ना, त्यांच्या जीवनात त्याचा अनुभव आलेला असतो. आणि असे अंतःकरणाच्या भूमिकेला प्राप्त झालेले व्यक्तिमत्व जर यदा कदाचित चांगलं श्रवण करायला आले की लगेच कानात आणि ऐकल्याबरोबर त्यांच्या अंतःकरणाला समाधान मिळतं. का? त्याचं कारण त्यांनी त्या चांगल्या कर्माचं अनुष्ठान केलेलं आहे आणि ते चांगल्या कर्माचं अनुष्ठान त्यांना लगेच फलीभूत होतं. आपल्याला वाटतं अडखळत पडत रडत असं का होतं?
त्याचं कारण आपले बरेच छिद्र राहतात, ते आपल्याला बुजविताच येत नाही. एकीकडे आपलं नामस्मरणही चालू असतं, दुसरीकडे दोष दर्शनही सुरू असतं, त्यामुळे निंदाही सुरू असते. मग ते छिद्र राहतात ना, त्यामुळे साधना टिकत नाही, ती वाहून जाते. आणि वाहून गेली की मग आपल्याला जसं वाटतं आपण लय दिवस परमार्थ करतोय पण पुढे का गाडी चालत नाही. त्याचं कारणच आहे मागचा दोरच सोडलेला नाही, त्यामुळे असं होऊ शकतं. पण सुकृत तरुचे फुल ते वैराग्य आहे बघा. ते वैरागी अशा प्रकारच्या वैराग्य नावाच्या त्या फुलावर पाऊल ठेवी भवरू जैसा, तो हळूच पाऊल ठेवतो. कसा? ज्याप्रमाणे विकसित झालेल्या कमळाच्या फुलाचा मकरंद सेवन करण्यासाठी भ्रमर पराग नेती किंवा परिमळाची धाव भ्रमर ओढी जसा तो येतो आणि पाऊल ठेवतो, तसा हा वैराग्य नावाच्या फुलावर पाऊल ठेवतो, वैराग्य प्राप्त करून घेतो. आणखीन एक उदाहरण देता पाही. आत्मज्ञान सुदिनाचा वाधावा सांगतया अरुणाचा, उदय त्या वैराग्याचा ठावो पावे. आता हे जे वैराग्याची भूमिका आहे यामध्ये रूपक केलं आहे. आपल्याकडे सूर्योदय होतो की नाही, सूर्योदय होण्याच्या अगोदर सूर्याच्या सारथ्याचा उदय होतो. अभंगात आलंय उठा अरुणोदय प्रकाश झाला. याचा अर्थ काय? सूर्याचा उदय होण्याच्या अगोदर उठावं, अरुणाचा उदय होण्याच्या अगोदर उठावं. उठा अरुणोदय प्रकाश झाला. गावाकडे त्याला तांबडं फुटणं असं म्हणतात की नाही. तो सूर्याचा जो सारथी की नाही त्याचा वर्णच तांबडा आहे, म्हणून तर तांबडं फुटलं म्हणजे अगोदर सारथी येतो, सारथी आला की मग रथी येतो. म्हणजे सूर्य नावाच्या दिवसाचा उदय व्हायचा असेल तर अगोदर सूर्याच्या आगमनाची वार्ता कोण देतं? सारथी देतो, म्हणजे अरुणोदय देतो. तसं आत्मज्ञान नावाचा चांगला दिवस आहे आणि त्या दिवसाचा तुमच्या जीवनामध्ये आता उदय होणार आहे, याची वार्ता सांगणारा अरुण कोण आहे माहिती आहे का? वैराग्य. पहा आत्मज्ञान सुदिनाचा स्वस्वरूपाचं ज्ञान होणं ते आत्मज्ञान आहे. आपल्याला ज्ञान आहे आपल्या देहाचं, पण ते भ्रमात्मक आहे, टिकत नाही ना. कारण देहाचं ज्ञान देहाच्या उत्पत्तीपूर्वी नव्हतं, देहाचं ज्ञान देहाच्या मृत्यूनंतर राहणार नाही. एवढंच नाही, देहाचं ज्ञान सुषुप्ती अवस्थेतही नसतं, देहाचं ज्ञान स्वप्नातही नसतं, या देहाचं मूर्छा आली तर या देहाचं ज्ञान नसतं, चक्कर आली की कुठं ज्ञान असतं आपल्याला? नसतं की नाही. म्हणजे देहाचं ज्ञान भ्रमात्मक आहे, कायमचं राहणारं नाही. आत्मज्ञान मात्र आपलं स्वरूप आहे. अशा आत्मज्ञानाच्या सुदिनाचा चांगला दिवस आहे बरं हा. याला चांगला दिवस का म्हटलं बरं? त्याचं कारण आहे ज्ञानाचा सुदिन एकदा उदयाला आला की परत त्याला असतं नाही. पुढती अस्तवे ना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे, मग आपण पाची आपण असे अखंडित किंवा सुसडा सूर्यकणांच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानी असी अस्तमानाची जयाशी आडनाव नाही. हा चांगला दिवस आहे. ज्याच्या जीवनामध्ये आत्मज्ञान झालं त्याच्या जीवनातच चांगला दिवस उदयाला आला. आत्मज्ञान सुदिनाचा वाधावा म्हणजे वार्ता सांगतया. अशा आत्मज्ञान सुदिन दिवसाची वाधावा म्हणजे वार्ता, त्याला वार्धावा म्हणतात काही ठिकाणी. वाधावा सांगतया अरुणाचा, मग अरुण कोण आहे? उदय त्या वैराग्याचा ठावो पावे. हा वैराग्य म्हणजेच अरुण आहे बरं. व्यवहारातला सूर्य आणि त्याचा अरुण सारथी वेगळा आहे, आणि आत्मज्ञानाचा सूर्य आणि त्याचा सारथी कोण आहे? अरुण वैराग्य आहे. त्या वैराग्याचा ठाव पावे असं विहित कर्माचरण करणारा साधक त्या वैराग्याच्या ठिकाणाला पावे प्राप्त होतो. किती उपमा झाल्या आता? कमीत कमी 5-6 तरी झाल्या असतील बरं. किंबहुना फार काय सांगावं, आणखीन उपमा देतात. ज्ञानोबरायांचं असं आहे, एखाद्या भूमिकेची त्यांना आवड लागली की मग त्यांना किती उपमा द्यावी याचं मन भरत नाही बघा. हे ज्ञानोबरायांचं याचा अर्थ काय? वैराग्यावर प्रेम आहे बघा. प्रेम आहे म्हणून तर जन्म तेनी प्रसंगी स्त्रेदेह शिवने अंगे तेथोनी जन्म आघवे सुवडी कीचे. किंवा ही एक ओवी आहे. दुसरी, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, सुवर्ण पिंपळ आहे, वैराग्य म्हणून अपेक्षाच नाही.
म्हणून तर आसक्त नाही ना. वैराग्य संपन्न महात्मा आसक्त नसतो ना कशामध्ये. हेच त्याच्या अंतःकरणाची भूमिकेचं कारण. वैराग्यावर प्रेम का असणार नाही. वैराग्य परमार्थ सगळ्यात मोठं धन आहे आणि त्यामुळे त्याचं किती वर्णन करावं. अनेक उपमा देतात. इथे जसं प्रेम आहे ना वैराग्यावर, तसं अंतिम जो श्लोक येणार आहे ना, यत्र योगेश्वर कृष्ण, त्या श्लोकाचं सुद्धा ज्ञानोबाने अनेक प्रकाराने वर्णन केलं आहे. तिथे सुद्धा उत्प्रेक्षा नावाचाच अलंकार आलेला आहे. उत्प्रेक्षा तिथे बघू आपण. तिथपर्यंत थांबा. किंबहुना आत्मज्ञान जेणे हाता ये निधान, ते वैराग्य दिव्यांजन जीवे लेतो. एखाद्या पुरुषाला जर ठेवा प्राप्त करायचा असेल तर त्याच्याकडे अंजन असावं लागतं. दिव्यांजन असावं लागतं. ते घालण्याकरता डोळे असावे लागतात. पुन्हा तो भाग्यवान असावा लागतो आणि पायाळू असावा लागतो. ते तर सदैवा आणि पायाळा. वरी दिव्यांजन होई डोळा, मग देखे जैसी अवलेळा पाताळ धने. सामान्य पाताळातलं धन काढायचं असेल तर पायाळू, भाग्यवान, पुन्हा डोळे असणारा आणि त्यात दिव्यांजन मिळालं, जसं त्याला ठेवा काढता येतो तसं किंबहुना फार काय सांगावं, आत्मज्ञान हे निधान आहे बघा. आत्मज्ञान नावाचं निधान जेणे हाता येईल, ज्यामुळे आपल्या हाताला येईल, हा वाक्प्रचार आहे, हस्तगत होईल असं दिव्यांजन कोणतं आहे. वैराग्य. ते वैराग्य दिव्यांजन जीवे लेतो. ले म्हणजे धारण करतो, घेतो. याचे दोन अर्थ होतात बरं. दोन महापुरुषांनी दोन अर्थ केले. असं वैराग्य नावाचं दिव्य अंजन तो जीवे ले म्हणजे मनापासून घेतो असा एक अर्थ. आणि जीवेले म्हणजे आपल्या बुद्धीत धारण करतो. बुद्धी म्हणजे मात्र अंतःकरणामध्ये. मनापासून घेतलं तरी तोच अर्थ आहे आणि अंतःकरण किंवा बुद्धी घेतली तरी तो अर्थ आहे. कारण का वैराग्य काय असं बाहेर दिसत नाही. वैराग्य हे अंतःकरणातच प्रगट होत असतं आणि वैराग्य दिव्यांजन आहे. ते एकच ओळी सांगतो म्हणजे लक्षात येईल. देखे परमात्म सुखनिधान. पुढे साधा वयायोगी जन जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. आली का नाही. उन्मेष म्हणजेच बुद्धी. बुद्धी नावाच्या डोळ्यामध्ये हे ज्ञान नावाचं अंजन घालण्याकरता तो विसरत नाही, कारण त्याला ठेवा प्राप्त करायचा आहे. आत्मज्ञानाशिवाय, आपलं वैराग्य नावाच्या दिव्यांजनाशिवाय आत्मज्ञान नावाचा ठेवा धारण करता येत नाही. ऐसी अशा 4 वयामध्ये विचार केला बरं वैराग्याचा. किती मोठी थोरवी सांगितली. इतकं वैराग्य महत्त्वाचं आहे. वैराग्याविषयी वैराग्य होऊ नये बरं. वैराग्याविषयी आसक्ती व्हावी. थोडंसं वाक्य वेगळं वाटेल पण झालं, अर्थ कळा तर कळेल तुम्हाला. वैराग्याविषयी वैराग्य असेल तर विषयासक्त आहे. वैराग्याविषयी आसक्ती असेल तर साधक आहे. आणि शेवटच्या भूमीमध्ये खरं वैराग्य म्हणजे काय, वैराग्याविषयी वैराग्य. पण हे केव्हा आत्मलाभ प्राप्त झाला तर. तशी एक ओवी बघा. ज्ञानोबा म्हणतात की शेवटी तो वैराग्याचे काढले अंगी त्राण होते भले, ते हे नाविक ढिले तेव्हाचे खरे. जेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार होईल ना, तेव्हा विवेक वैराग्य हे जी साधन आहे ना, या सगळ्या साधनाचा अभिमान तो सोडून देतो. म्हणजे काय, वैराग्याविषयी पण त्याला वैराग्य होतं, पण ते शेवटचं आहे. आसक्त पुरुषाला वैराग्याविषयी वैराग्य काय आहे ते तर वैराग्य आम्हाला ऐकायलाही भेटत नाही, भेटणारही नाही. पण वैराग्यावर ज्याचं प्रेम आहे तो साधक आहे. म्हणून वैराग्याविषयी आपली आसक्ती असावी. वैराग्याच्या भूमिकेत युगांत होई ते वीर विराग साहती असं त्यांचा अधिकार आहे. ते वैराग्य दिव्यांजन जीवेले तो. ऐसी मोक्षाची योग्यता. वैराग्य म्हणजे मोक्ष. सामान्य आपण उदाहरण पाहतो ना, ते वाघिणीचं दूध म्हणतात सामान्य पात्रात राहत नाही. सामान्य पात्रात जर काढलं, धारण केलं तर त्या पात्राला छिद्र पाडतं, निघून जातं. त्याला सुवर्ण पात्र लागतं बघा. सामान्य वाघिणीचं दूध जर गोळा करायचं असेल तर वाघिणीचं दूध लागतं, सामान्य पात्र आहे. सुवर्ण म्हणजे आपल्याकडे तर कुठं सुवर्ण, सामान्यच आहे की नाही. पण तसं मोक्षाला धारण करायचं असेल तर अंतःकरणामध्ये वैराग्य नावाची पात्रता असावी लागते. ज्ञानोबा याला योग्यता म्हणजेच काय, ॲबिलिटी. इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात, क्षमता म्हणतात, योग्यता म्हणतात, किंवा आपल्यामध्ये शैक्षणिक अर्हता म्हणतात त्याला मराठी भाषेत.
ऐसी मोक्षाची योग्यता सिद्धी जाय तया पंडुसुता अनुसरोन विहिता कर्मायया. बघा, मोक्षाची योग्यता म्हणजे त्याला संसिद्धी म्हणतात. बरं, मोक्ष प्राप्त करण्याकरता लागणारी अधिकार संपन्नता, ती योग्यता सिद्धी जाय, परिपूर्णतेला प्राप्त होते, सिद्धीला जाते. पण कुणाला? तया अनुसरोनी विहिता कर्मायया, जो या विहित कर्माचं अनुसरण उच्चारण नाही, अनुष्ठान म्हणतात त्याला, अनुसरण करतो. आपल्या वाट्याला आलेलं विहित कर्म त्याचं जो चांगलं काया वाचा मनाने अनुष्ठान करत असेल तर मग त्याला मोक्षाची योग्यता प्राप्त होते. सिद्धी जाय म्हणजे प्राप्त होणं. मोक्षाची योग्यता प्राप्त होण्याकरता अनुष्ठान कर्माचंच झालं पाहिजे, दुसरा पर्याय नाही, असा अर्थ आहे त्याचा. आता ज्ञानोबा यानंतर पुढच्या श्लोकाचं आपल्यासमोर अवतरण देतात. विहित कर्माकडे सामान्य म्हणून पाहूच नका. हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य ओलावा, आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. बघा, कर्मही आहे आणि कर्मभक्तीसुद्धा आहे. कारण भक्तीमध्ये भजसेवायाम, ज्याच्यामध्ये आपण भजन करतो की नाही, भजसेवायाम, सेवा हा अर्थ भजनाचा अर्थ आहे. तुम्ही जर कर्म करत असाल तर कर्म मार्ग पण आहे आणि कर्म उपासना मार्गसुद्धा आहे. फक्त कर्म करण्याची मनुष्याची भूमिका अंतःकरणाची बदलली पाहिजे. जर सगळ्या भारतामध्ये ही भूमिका राहिली ना की कर्म नाही आहे, ही कर्म माझ्या देवाची पूजा आहे, तर भ्रष्टाचाराला जागा मिळणारच नाही. उलट त्याला भ्रष्टाचार करण्याकरता लाज वाटेल की अरे मी देवाची पूजा करायला निघालो आणि मी या माझ्या पूजेमध्ये कलंक लावतो आहे. इतका उदात्त दृष्टिकोन जगात कोणत्याच धर्मात नाही की जो आपल्या हिंदू सनातन वैदिक परंपरेमध्ये आहे. कर्म सामान्य समजूच नाही, आपण समजतो कर्म सामान्य आहे. हे जे सध्याला कलह चालले ना समाजामध्ये, हे सगळे कलह फक्त कर्माकडे कनिष्ठ भूमिकेतून आले आहे. वास्तविक असं आहे की सरकारी योजनेमध्ये ना फुकट काहीच देऊ नये, कामं करून घेतले पाहिजे. किंमत नाही कळत. आयतं धान्य मिळतं आहे तर राष्ट्राच्या उपयोगाला काहीच विकासाला हातभार लागत नाही ना. मस्तपैकी तलाव खोदून घ्यावे आणि मग धान्य द्यावं. 5 किलो द्यायचं तर 10 किलो द्या, आमची काही अडचण नाही आहे, पण कामं करून घेतले पाहिजे ना. श्रमाची असणारी उदासीनता जर निर्माण झाली तर देशाची प्रगती खुंटत असते. श्रमाला महत्त्व दिलं पाहिजे बा. कर्म सामान्य नाही आहे. कर्म भगवान म्हणतात, अरे अर्जुना, हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य ओलावा. अनन्य म्हणजे एकच, जिव्हाळा म्हणजे ओलावा. जसं झाडाला जगण्याकरता ओलावा असावा लागतो, तसं मनुष्याला आपलं जीवन यापन करण्यासाठी विहित कर्माचा एक ओलावा असावा लागतो. तो ओलावा असावा म्हणून तर आपल्याकडे असं म्हटलं आहे, उपनिषदामध्ये म्हटलं आहे बरं, जी विषेद शतम समाहा, किंवा ते आपण म्हणतो की नाही शरद शतम जीवेत शरद शतम असं म्हटलं की नाही. म्हणजे आपण जिवंत राहावं कुठपर्यंत? 100 शरद पौर्णिमा बघाव्या आपण, असा त्याचा अर्थ आहे. 100 कोजागरी शरद म्हणजे काय? शरद पौर्णिमा. मग इतकं चांगलं जगावं, पण आळशी म्हणून नाही. जी विषेद शतम समाहा कुर्वन् नेवेह कर्मानी. कर्म करत करत 100 वर्ष जगण्याची अपेक्षा करावी मनुष्याने. म्हणजे कर्मच करावं, पण कर्मच नाही बरं का शेवटपर्यंत. कर्म केलं की अंतःकरण शुद्ध करावं, पुढे उपासना, पुढे तत्त्वज्ञान संपादन करावं. आणि तत्त्वज्ञान झालं तरीच कर्म करावं, लोकसंग्रहाकरता उपयोगी, इतर लोकांना मार्गदर्शन होईल. पण विहित कर्म पांडवा हा आपुला अनन्य ओलावा, जीवन जगण्याकरता एकमेव असणारा ओलावा आहे. आणि पुढे भगवान आपलं मनोगत सांगतं. आणि हेची शब्द कसा आला बघा, हे नाही ना, चकार आला चकार, हेची म्हणजे हीच, म्हणजे कोणतं? विहित कर्म करणं हेची परमसेवा, श्रेष्ठ सेवा आहे. आणि कोणाची? सामान्य नाही, मी मज सर्वात्मकाची, सर्व व्यापक असणारा ईश्वर जो मी. म्हणजे बघा, जीव केवढा आहे? आता आपली अस्तित्व किती आहे? आपलं किती म्हणजे सांगू का? धर्मशाळेतला एक कोपरा म्हणजे आपलं अस्तित्व आहे. एवढाच एक कोपरा आपली बसण्याची जागा आहे की नाही. पण धर्मशाळा किती मोठी, हे आळंदी गाव किती मोठं, असे अनेक गाव मिळून तालुका, जिल्हा, राष्ट्र, राज्य, नंतर मग राष्ट्र, अनेक राष्ट्राचं मिळून एक खंड.
अनेक खंड मिळून पृथ्वीचा 25% भाग, पाण्याचाच 75% भाग ही झाली सगळी पृथ्वी. असे पृथ्वीसारखे अनेक ग्रह एका सूर्यमालेमध्ये, असे अनेक सूर्यमाला एका सूर्यकुलात आकाशगंगेत, अशा अनेक आकाशगंगा एका व्यापक आकाशामध्ये. आणि असं असणारं आकाश नभ तुझ माझी खेळे लपीथपी, तो आहे ईश्वर. म्हणजे ईश्वर एवढा व्यापक आहे. जीव मोहरी म्हणणं सुद्धा मोहरीचा अपमान आहे, इतकी जागा आपली कमी आहे. आणि आपण कर्म करायचं आहे, पण कर्म सामान्य समजू नका. जीवाचं अल्प परिमाण आहे, अल्प म्हणणं सुद्धा फार अल्प आहे. पण व्यापक ईश्वराला त्याला प्रसन्न करता येतं. फक्त सर्व व्यापक परमात्म्याची त्याने कर्माची सेवा करावी. किती उदात्त दृष्टिकोन आहे. म्हणजे कर्म सामान्य अर्पण करायचं. इथे सरकारी अधिकाऱ्याला प्रसन्न करायचं म्हटलं तरी तो लाच घेतोय बघा, फार मोठी लाच घेतो, तरी प्रसन्न होत नाही. आणि आमचा ईश्वर एवढा व्यापक आहे, अपेक्षा फक्त कर्माची करतोय. तूच कर्म कर, फक्त अर्पण मला कर. हेची परमसेवा मज सर्वात्मकाची ही सेवा आहे. म्हणून कर्माला सामान्य समजा नुसतं कर्म केलं तर चालेल का? नुसतं कर्म करा. म्हणून तर ते 3ऱ्या अध्यायामध्ये जो भाव आहे की नाही, तुम्ही व्रत नियमन करावे, शरीरातेन पिडावे, दुरी केही न वाचावे तीर्थासे गा. ही अर्धी ओवी वाचू नका, एवढी एकच. पुढचं ऐका. ते कर्म करायचं आहे म्हणून बाकीचं नाही केलं तरी चालेल. काही माणसं कर्मही नाही करत आणि बाकीचंही काही करत नाही. पण देवाने सांगितलं व्रत नियमन करावे. अरे पण देवाने कर्माकरता सांगितलं आहे. कर्म महत्त्वाचं आहे. जर तुम्ही विहित कर्म करत असाल तर मग विहित कर्माची पूजा सगळ्यात महत्त्वाची आहे. मग बाकीचं व्रत नाही झालं तरी चालेल. पण मग कर्मही करत नाही पूजा म्हणून आणि बाकीचं व्रतही करत नाही, दोन्ही कोण सुटतो. आपले लोक आहे ना असं लागूपुरता उतारा घेतात. म्हणजे त्यांना जर म्हणलं आता चला तीर्थयात्रेला चला, व्रत करा, नाही नाही नाही, आता आमच्या पाठीमागे कर्म आलं आहे, बरं मग कर्म चांगलं करा, नाही व्रत नियम असं सोडून देतात. सगळं ज्या प्रसंगाला जे वाटेल ते करत राहतात. सोयीचा अर्थ वा. हेच परमसेवा मज सर्वात्मकाशी. कर्म किती महत्त्वाचं आहे. नुसतं कर्म करा, सगळं अनुष्ठान होईल. ज्ञानोबराय दाम्पत्य जीवनातलं उदाहरण पुढे देतात. पै आघवाची भोगेसी पतिव्रता क्रीडे प्रियेसी, की तयाचे नामे जैसी तपेत या केली. पतिव्रता माऊली आहे. सती हे भगवंताचं राहण्याचं पहिलं ठिकाण आहे. सती आणि सत्पुरुष 16व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे. सामान्य नाही बरं का. पतिव्रते आले वार्धक्य जैसे, पतीची आमता अनुसरोनी पतिव्रता, पतिव्रतेचे व्रत जैसे पती वाचणे न स्पर्शे. अनेक ओव्या आहेत. पतिव्रता काया वाचा एवढं समर्पण कोण नाही करता. सांडोनी कुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी. जे आपल्या क्षणात आईवडिलांच्या कुळाचा परित्याग करते आणि आपल्या नावापुढे पतीचं नाव लावून घेते. किती मोठा त्याग आहे. सगळ्यात मोठा त्याग ती करते, समर्पण आहे. आणि पतीची सेवा हे जिच्या जीवनातलं व्रत आहे, सगळ्यात मोठं व्रत ते बरं. एखादी पतिव्रता माऊली जर काया वाचा मनाने आगवाची भोगेसी, सर्व भोगासहित पतीसोबतच जर क्रीडा करत असेल, म्हणजे सेवा करत असेल, तर पातिव्रत्य धर्माचं पालन करणं हे सगळ्यात मोठं व्रत आहे की नाही. मग आता सगळ्यात मोठं जर व्रत ते असेल तर बाकीचे व्रत करण्याची गरज नाही. महाभारतामध्ये असं म्हटलं आहे की स्त्रियांनी जास्त प्रमाणामध्ये उपवास करू नये, खरंच करू नये. एक शारीरिक मर्यादा म्हणा किंवा काया वाचा मनाने पतीची सेवा ही सगळ्यात महत्त्वाची. जबाबदारी फार मोठी त्यांच्याकडे. लोक म्हणतात तुमच्या संस्कृतीमध्ये स्त्रियावर अन्याय केला आहे. सगळा अभ्यास कर आणि मग बोलण्याचा धाडस कर. कुठं भेद केलेला आहे आपल्यामध्ये? भेद नाही केलेला. उलट यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. जेवढा नारीचा सन्मान आपण केला आहे तेवढा जगात कोणी केला नाही. स्त्रीचं रक्षण कुमार अवस्थेपर्यंत वडिलांनी करावं, लग्न झाल्यानंतर पतीने रक्षण करावं, उतार वयामध्ये पुत्राने रक्षण करावं. स्त्रीला स्वातंत्र्य नाही या अर्थाने ते बरं, तिच्यावर बंधन नाही, रक्षण आहे तिचं. पण आता हे त्याला पाहण्याकरता नजर असावी लागते की नाही. आता जे सिगरेट पिऊन ग्रंथ लिहितात, ग्रंथ म्हणजे पुस्तकं, त्यांना काय कळणार आहे हे इतकं महत्त्व आहे की नाही. हे पातिव्रत्य धर्माचं पालन आहे बघा. आणि एखादी स्त्री जर ती करत असेल तर ज्ञानोबा तयाची नामे, पतीची सेवा करणं याच नावाने जैसी तपेतिया केली. तिचं कायिक वाचिक मानसिक सगळ्या प्रकारचं तप होऊन गेलं. कशामुळे?
पती सेवा ही तिचं व्रत आहे, तसं ईश्वराची सेवा कर्माच्याद्वारे करणं हे ज्याचं व्रत आहे, सगळे तप झाले त्याचे, त्या साधकाचे. दुसरं उदाहरण, का बाळका एकी माये वाचोनी जेणे काय आहे, मनोनी सेविजे की तो होये पाटाचा धर्म. दुसरं उदाहरण देतात, बाळका लहान बालक आहे जे फक्त आईच्या दुधावर जगत आहे, अशा बाळकाला एकी माये वाचून जिने काय आहे, एका आई वाचून जगण्याला दुसरं काही साधन आहे का? नाही. तुम्ही लहान मुलांना बघ किती अनन्य असतं. एखाद्या प्रसंगाला ओळखीचा व्यक्ती लहान मुलाला सोबत घेऊ शकतो थोड्या वेळापर्यंत, जास्त वेळ आजी आजोबा घेऊ शकतात, त्यापेक्षा जास्त वेळ सांभाळा वडील करू शकतात. पण जेव्हा सगळे कंटाळतात तेव्हा फक्त आईच सांभाळू शकते मुलाला, बाकी कोणी सांभाळू शकत नाही. आणि ते पण असं असतं, बाकी सगळ्याला सोडून देतं पण आईकडेच जातं बघा. असा काही जर प्रसंग आला ना, रडण्याचा म्हणा किंवा काही मागण्याचा किंवा त्याला झोप आली, तर ते फक्त एका आईकडे जातं आणि शांत होतं फक्त आईजवळच, बाकी कोणाकडे. आणि जेव्हा मुलगा प्राप्त होतो की नाही एखाद्या माता भगिनीला, तेव्हा बघा तिचं वात्सल्य. बस आपल्या बालकाचं रक्षण करावं. किती कठीण प्रसंग आहे. आपण मधुकरीची ती किटली घेऊन जातो ना भाजीची, आणि भाकरी आणतो, अर्धा पाऊण तास जरी आपण ते ओझं आणलं तरी आपल्याला कष्ट होतात. बरं ते आपण डोक्यावर आणतो, हातामध्ये आणतो किंवा पाठीवर आणलं तर काही अडचण नाही. पण ते मुलगा जवळपास सुदृढ मुलगा असतो की नाही, तो जवळपास 2.5, 3, 3.5 किलो त्याचं वजन असतं. आणि तेवढं वजन उदरामध्ये वागवायचं आहे, पोटी भारव आहे. किती मोठं समर्पण आहे. म्हणून जशी ती आई बालकाचं संगोपन करते, तसं ते बालकसुद्धा आईशी अनन्य असतं बघा. ते बाकी कोणाला विचारत नाही. पुढे ओवी येणार आहे, त्या बालकाच्या समोर रंभा जरी आली, दे म्हणतं फेकून ते, कारण आईच त्याला महत्त्वाची आहे. बाळका एकी माये वाचवणे जिने काय आहे, आईशिवाय त्याला जगण्याला काय आधार आहे, काहीच नाही. म्हणून सेवेचे, म्हणून तो आपल्या आईचा आश्रय करतो किंवा दूधप्राशन करतो किंवा सेवा करतो आईची, म्हणून की तो होय पाटाचा धर्म. पाट म्हणजे श्रेष्ठत्वाचा. मुख्य धर्म त्याचा कोणता आहे, आईची सेवा करणं किंवा आईचा असणारा दूधप्राशन करणं, हा त्याचा मुख्य धर्म होऊन जातो. त्याचं सगळं पोषण होऊन जातं. तसं ईश्वराचे आपण बालकच आहोत की नाही, आणि मग आपण काय करावं, ईश्वराची सेवाच करावी, कर्माच्याद्वारे करावी, हाच आपला मुख्य धर्म आहे. सेविजे की तो होये पाटाचा धर्म. त्या पंढरी महात्म्यामध्ये कथा अशी आली आहे, एखाद्या पुरुषाने 2 प्रदक्षिणा पृथ्वीच्या केल्या आणि बहुतेक वाराणसी क्षेत्राच्या 1,00,000 का 2,00,000 प्रदक्षिणा केल्या. याच्यातून त्याला जेवढं पुण्य होईल तेवढं पुण्य मातेला केलेल्या एका नमस्कारात प्राप्त होतं. म्हणून सेविजे की तो होये पाटाचा धर्म असा आहे. तिसरं उदाहरण देतात, नाना पाणी म्हणून मासा गंगा न सांडिता जैसा, सर्व तीर्थ सहवासा वरपडा झाला तैसे, आपलिया विहिता उपाय असे न विसंबता, ऐसा कीजे की जगन्नाथा आभार पडे. या 10 ओव्यापर्यंत सगळा एक विषय बरं सांगायचं विसरलं. 5व्या ओवीपासून इथपर्यंत हा एक विषय आहे. नाना म्हणजे नव्हे नव्हे, अथवा पाणी म्हणून मासा गंगा न सांडिता जैसा. पाणीच आहे, पाण्या वाचून आपण एक क्षणभरी जिवंत राहू शकत नाही, असं म्हणून त्या पाण्याला माहिती नाही गंगा आहे म्हणून. आपल्या माशाला माहिती नाही की याला गंगा म्हणतात, त्याचा फक्त एकच भाव आहे की याला पाणी म्हणतात. म्हणून पाणी म्हणून मासा, पाणी आहे असं म्हणून मासा गंगा न सांडिता जैसा, गंगा नावाच्या नदीला न त्यागता ज्याप्रमाणे राहतो. आणि राहिलं तर मग काय होतं, सामान्य गोष्ट आहे का, सर्व तीर्थ सहवासा वरपडा झाला. वरपडा म्हणजे प्राप्त झाला. सगळ्या प्रकारच्या तीर्थामध्ये सहवास करण्याची असणारी योग्यता त्याला आपोआप प्राप्त होते. का, फक्त त्याने गंगेचा परित्याग नाही केलेला. तसं विहित कर्म म्हणून आपण कर्म करावं, ते कर्म आपल्याला सगळ्या प्रकारची योग्यता प्राप्त करून देणार आहे. सर्व तीर्थ सहवासा वरपडा झाला तैसे, त्याप्रमाणे आपलिया विहिता, जे आपल्या वाट्याला आलेलं विहित कर्म आहे ना, ते विहित कर्म असं करावं. कसं, पतिव्रता माऊलीप्रमाणे, लहान मुलाप्रमाणे, पाण्यात राहणाऱ्या माशाप्रमाणे. जसं पतिव्रताला पतीची सेवा सर्व तप करून देते,
बालकाने आईची सेवा केली, सगळ्या श्रेष्ठ धर्माचं पालन झालं. पाणी म्हणून गंगेमध्ये मासा राहिला की सर्व तीर्थाचं त्याला स्नान घडलं. तैसे आपल्या विहिता, जे आपलं विहित कर्म आहे ते केलं की त्याचं सगळं तपही झालं, धर्मानुष्ठानही झालं, सगळ्या तीर्थामध्ये त्याचं स्नानही होऊन गेलं. उपाय असे, अशा प्रकारचा उपाय आहे बरं. विहित कर्माचं अनुष्ठान केलं तर हा उपाय सगळ्या लाभाला देणार आहे. पण कसा करावा? न विसंबता, कर्माला कधी विसरू नये. न विसंबिता आपल्या विहिता उपाय असे, आपलं विहित कर्माचं अनुष्ठान न विसरता करावं. हाच ईश्वराच्या प्रसन्नतेच्या किंवा सर्वात्मक परमात्म्याची सेवा करण्याचा उपाय आहे, साधन आहे. कोणतं? विहित कर्माचं अनुष्ठान न विसरता करणं. म्हणजे काय? प्रमाद करायचा नाही. नाही तर अहो मला लक्षातच राहिलं नाही, मी विसरून गेलो, असं नाही चालत. आपण आपलं कर्म विसरू नये कधीच. आणि हाच आपल्याला ईश्वराची सेवा करण्याचा उपाय आहे. तैसे आपल्या विहिता उपाय असे न विसंबता. पण कर्म असं करावं. बघा ज्ञानोबाची भाषा, ऐसा की जे विहित कर्माचा उपाय असा करावा की जगन्नाथा भार पडे. आभार म्हणजे आस म्हणतात भार, भार म्हणजे ओझ. आपल्या कर्माच्या सेवेचं देवावर ओझ व्हावं. आपण पाहतो की नाही, तुकोबारांची सेवा एवढी आहे की तुकोबारा देवासमोर गेले की देवाने मान खाली झुकवावी. का? आभार पडी. आस म्हणतात भार बरं. आभार चांगलं ओझ, सेवेचं ओझ होत असतं. कर्म करा तर कर्माच्या सेवेचे देवावर ओझ होईल. भक्ती करा, नामस्मरण, पण निष्काम असलं पाहिजे बरं, तरच ओझ देवावर होतं. नाही तर मग ओझ नाही, तो तर मग हलकाच राहतो. सकाम जर केलं तर. ऐसा की जे ईश्वरावर आपल्या कर्माचं ओझ पडावं. कसं? ईश्वराने असं म्हणावं, अर मला याला दर्शन द्यावंच लागेल आता, असं आपलं कर्म असावं. किंवा मला याचा उद्धार करावाच लागेल, इतकं देवावर आपलं ओझ झालं पाहिजे. आणि ते झालं कोणाचं? भक्तराज अर्जुनाचं. म्हणून देव म्हटले, हा उमजे आता कवने परी, कैसेने धीर स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. देवाने रणांगणात विचार केला, हा आता कवने परी उमजे. या अर्जुनाला कशा प्रकारे समजून सांगता येईल? ओझच होतं की नाही देवावर, आणि पडलं बघा. देवाने पार पाडलं. का? कारण भगवंताला सगळे कर्म यत करोशी यदशनाशी यज्जुहोशी ददासी यत. हे सगळे कर्म केल्यामुळे ऐसा की जे असं कर्म करावं, बिनचूक, आळस नसावा, फलाची अपेक्षा नसावी, आदर असावा, की भगवंतावर सुद्धा ओझ पडला पाहिजे. हे सामान्य माणसं आहे की नाही, भ्रष्टाधिकारी, हे उगाच सामान्य एखाद्या व्यक्तीची प्रसन्नता मिळण्याकरता भ्रष्टाचार करतात. अरे त्यापेक्षा ईश्वराला प्रसन्न करण्याकरता भ्रष्टाचार सोडून द्या, सगळ्यात मोठं फळ मिळेल आपल्याला. हे क्षुद्र फलाची काय अपेक्षा करता? ईश्वर प्रसन्न होणं. म्हणून मज आत्मयाची प्रसन्नता लाहे तेने न पविजता कवर लाभ असे. देवाच्या प्रसन्नतेमध्ये सगळे लाभ मिळतात, पण नजर तेवढी व्यापक नाही ना. त्यामुळं क्षुद्र फला करता 50,000 त्याला पगार असतो. लाच कितीची घेतो? 200 रुपयाची. लाज वाटली पाहिजे, तेवढी लाच घेतो का? बिचारे गरीब लोक असतात, शेतकरी वगैरे, कष्ट करून कमवतात आणि 200 रुपयाची लाच मागतो. अरे तुला कामासाठी 50,000 रुपये सरकार देतात ना. बरं उतारवयामध्ये पेन्शनही मिळणार आहे, पण तरीसुद्धा मात्र लोभ जात नाही. तसे प्राणी एकवणे लोभा वाढवी ती तृष्णा. का? कर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोनच हलका आहे. इतका पाहायला पाहिजे. ऐसा की जे की जगन्नाथ आभार पडे. का बरं? आगा जयाचे भीत ते ईश्वराचे मनोगत, मनोनी केली आणि भ्रांत सापडेचे तो. आगा म्हणजे अरे अर्जुना, जयाचे विहित, ज्या साधकाचं जे विहित कर्म आहे ते करावं, केलंच पाहिजे, असं ईश्वराचा मानस आहे. जे आपल्या वाट्याला जे कर्म आलं की नाही, हे ईश्वराचं मनोगत आहे. आणि ज्या व्यक्तीला प्रसन्न करायचं त्याच्या मनाप्रमाणेच वागलं पाहिजे. ईश्वराला प्रसन्न करायचं तर ईश्वराचा मनातला संकल्प आहे की आपण विहित कर्म आपलं केलं पाहिजे. बस ईश्वर प्रसन्न होईल आपल्यावर. ते ईश्वराचे मनोगत आणि मनोनी केली या. मग काय? ईश्वराचं मनोगत विहित कर्माच्या द्वारे पूर्ण केलं तर निभ्रांत सापडीची तो, निसंशय तो सापडीची तो ईश्वर नक्कीच आपल्याला अपरोक्ष साक्षात्काराने प्राप्त होईल. यम एव ईश्वरुणते तेन लभ्याः. त्या ईश्वराने आपला स्वीकार केला की तो आपल्या साक्षात दर्शन देईल.
पण माणसं कर्मामध्ये आळस करतात आणि मग अजून देव आम्हाला का दिसत नाही. कसा दिसेल? योग्यता तर लागते. जिथं रणांगणावर साक्षात भगवंत असताना दिव्यम ददामी ते चक्षु याशिवाय विश्वरूप दिसलं नाही आणि तुला डोळे धूर भरलेला आहे आणि ईश्वराचं दर्शन करायचं आहे, अंतकरणामध्ये कलुषितपणा आहे, सगळे विकल्प आहे, कसा दिसेल? मनोनी केली आणि भ्रांत सापडेची तो, त्याची एवढी मोठी योग्यता प्राप्त होते. पुढे आता 2 उदाहरणं देतात. आता कर्म केलं की तो कसा मान्य होतो याकरता उदाहरण. पै जीवाची कशी उतरली ते दासी की गोसावीन झाली, तैसे सेवीची तया मवली वही जेवी, तैसे स्वामीची या मनोभावा न चुकीचे हेच परमसेवा, येर तेगा पांडवा वाणिज्य करणे. उदाहरण दिलं आहे. जीवाचे कशी उतरली. एक राजा आहे, राजाची सेवा करणारी दासी आहे आणि त्या दासीची असणारी सेवा जीवाची कसोटीला ती उतरली. राजा प्रसन्न झाला, दुर्बळाची कन्या समर्थाने केली. दासी सेवा मान्य झाल्यामुळे राजाने तिच्याशी विवाह केला. मग ती दासी की गोसावीन झाली, ती मालकीन होऊन जाते. म्हणजे सामान्य असणारी मालकीन एवढी होती आहे. मामी विश्वेश्वर भेटे पुढे येणारच आहे बघा. हे आगा प्राकृत ही राया अंगी पडेची धनंजया, दासी की तया समान होय. प्राकृत असणाऱ्या राजाच्या मनाला मान्य झाली तर ती सुद्धा काय होते, समान होऊन जाते. आणि हा तर सगळ्या जगाचा राजा आहे. त्याच्या जीवाच्या कसोटीला एखादा साधक उतरला की तो मोक्षालाच प्राप्त होतो. तैसी त्याप्रमाणे सेवेची, जशी ती दासी सेवा करते तशी साधकाने ईश्वराच्या कसोटीला मान्य होईल अशी सेवेची तया वही जेवी मविली. वही म्हणजेच काय, त्या या शब्दाचा अर्थ करत असताना इथे 2-3 अर्थ केलेला आहे. पहिले अर्थ केला आहे सेवेची तया मवली. मवली म्हणजे साधली किंवा लावली. त्या लग्नाचं उदाहरण दिलं आहे. गाडग्याच्या त्या उतरंड्या असतात ना, तर त्या उतरंड्या लावल्या की जसं त्या वधू आणि वराचं लग्न होतं, तसं सेवेची याने उतरंड लावली की त्या साधकाचं आणि ईश्वराचं ऐक्य होऊन जातं. असं एक अर्थ केला इथं. सेवेची तया मवली वही जेवी. दुसरा एक अर्थ केला आहे तैसी सिसेवेची तया मवली वही जेवी. हा दुसरं उदाहरण आहे. जो असणारा शूर सैनिक राजाच्या सेवेसाठी सिसेवेची आपलं मस्तक किंवा डोकं खर्च करतो, तर राजा त्याच्यासाठी वही म्हणजे चोपडी आणि मवली म्हणजे मोजून देतो, म्हणजे इनामपत्र त्याला बक्षीस देऊन टाकतो. दासी मान्य झाले की राजाच्या समान होते. शूर सैनिक आपलं मस्तक खर्च करत असेल तर राजा त्याला इनामपत्र देतो. का? कारण हे दोघंही राजाच्या मनाप्रमाणे वागतात, दासीसुद्धा आणि सेवकसुद्धा. हे झालं उदाहरण. तैसे तिला कोण दासी आता म्हणणार आहे, ते राजाच्या समान होऊन जाणार आहे. तैसे स्वामीच्या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा. स्वामीच्या मनोभावाप्रमाणे वागणं, मनोभाव न चुकू देणं हेची परमसेवा, हीच श्रेष्ठ सेवा आहे. आणि इतर सगळं करणं, मनोभावाप्रमाणे वागायचं नाही आणि दुसरं भलतं काहीतरी करायचं. भगवान म्हणतात एर म्हणजे इतर, ते गा पांडवा वाणिज्य करणे, तो तर नुसता व्यापार केल्याचा प्रकार आहे, ती सेवा होणार नाही. याचा अर्थ काय? व्यापार वेगळा, सेवा वेगळी. काही माणसं म्हणतात सेवेकरता घेतलेला अभंग सेवा नसते. पुढचं सांगत नाही, येर ते गा पांडवा वाणिज्य करणे. देवाच्या मनाला मान्य होईल असं कर्म करावं, संतांच्या मनाला मान्य होईल असं कीर्तन प्रवचन करावं, तरच सेवा आहे ती परमसेवा. नाहीतर मग येर ते गा पांडवा वाणिज्य करणे, व्यापारामध्ये व्यापाराप्रमाणे फायदा होईल, ईश्वर प्रसन्न होणार नाही. आणखीन विचार उद्या पाहू. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.